नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील गुंडेगाव, अगदी छोटं गाव जरी असलं तरी या ठिकाणी पूर्ण भक्तिभावाने या ठिकाणी सर्व कार्यक्रम आयोजित केले जातात। गेल्या वर्षी या ठिकाणी दत्तमूर्ती व कळशारोहणाचा संपन्न झाला होता। त्यानिमित्त या ठिकाणी दत्तमूर्ती व कलशारोहणाचा प्रथम वर्धापन दिवसानिमित्त या ठिकाणी आज महापूजेचं आयोजन केलं होतं। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत श्री 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 108 समगीर गिरीजी महाराज आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतो। महाराज काय सांगाल? सद्गुरु महाराज की जय। आज गुंडेगाव दत्तमठ संस्थान, तालुका जिल्हा नांदेड या छोट्याशा गावामध्ये अगदी 60-70 घर या गावाची वस्ती आहे। आणि या दत्त महाराजाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना गेल्या वर्षी झालेली आहे व कलशारोहण सुद्धा गेल्या वर्षी झालेला आहे। आणि हा प्रथम वर्धापन दिन आहे। दररोज 4 महिन्यापासून 5 महिने झालेले आहेत आता। आणि 5 महिन्याचा हा अखंड दत्तनाम चातुर्मास चालू होता आणि 7 दिवसाचा सप्ताह सुद्धा केलेला आहे। दररोज सकाळी संध्याकाळी महापूजा होती, पारा होता, बाळक्रीडा, पोथी पारायण होतं आणि दररोजचा महाप्रसाद भंडारा एक प्रकारचा एक दिवस ठेवलेला होता आणि ते पार पडलेला आहे। रात्री 5 मनाची महापूजा झालेली आहे। सर्व हे काही जे झालेलं आहे, श्री संत बाळगिरी महाराज, बाळब्रह्मचारी वैरागी महाराज, श्री संत जयगिरीजी महाराज, श्री संत आनंदगिरीजी महाराज या साधू संतांच्या कृपा आशीर्वादामुळे हा पार पडलेला आहे कार्यक्रम। आणि अशा प्रकारे गुंडेगावकर वासियांना, सर्व भक्तगणाला या असाच गुरु महाराजाचा आशीर्वाद राहू द्यावं। आणि आम्हाला दरवर्षी, यावर्षी गेल्या वर्षी झालेला होता, यावर्षी सुद्धा झालेला आहे, दरवर्षीप्रमाणे चलत राहावं अशी मी गुरु महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि सर्वांना एकच हे करतो की बाबा सर्वांनी एकाजुटीनं हा कार्यक्रम केलेला आहे। भरपूर कोण्या हे गाव सिटीच्या जवळ असल्यामुळं गाव कोण्या कार्यकर्त्याला महागाय गेले नाही ना पैसे, कोण्या व्यवसायिक मंडळीला कोण्या महागायला गेले नाही। सर्व गावातील निधी करून गावातल्या गावातच हा कार्यक्रम केलेला आहे। आणि दररोजचा प्रकार एक केलेला आहे। दररोज कोण्या दिवशी गुलाबजाम, कोण्या दिवशी शिरापुरी, शिरा चपाती, बुंदी अशा प्रकारे कार्यक्रम भव्य दिव्य हा 7 दिवसाचा सप्ताह केलेला आहे। अशा प्रकारे गुरु महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो की यांना सुख समाधानी शांती देव अशी श्री संत बाळगिरी महाराज, बाळब्रह्मचारी वैरागी महाराज, श्री संत जयगिरीजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो। यांना सर्वांना समाधान देव दत्त महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो। असे सर्वांना सूचना करतो की सर्वांना सुख समाधान शांती लाभो अशी प्रार्थना दत्त महाराजाच्या चरणी। या ठिकाणी गुंडेगावकर वासी त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत। 7 दिवस आपल्या गावामध्ये सप्ताह झाला, महाराजांच्या आशीर्वादाने अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाला। त्यानिमित्त काय सांगणार? 4 महिने अखंड दत्तनाम चातुर्मास होता, कळसाचा वर्धापन दिवस होता, त्यानिमित्त 7 दिवस विविध कार्यक्रम होते। बाळक्रीडा, पारायण, दत्तनाम, अखंड दत्तनाम चातुर्मास, 7 दिवस भंडारे, असे विविध प्रकारचे कार्यक्रम होते गावामध्ये। कशा प्रकारे संपन्न झाला, जनतेला काय सांगणार? ते एखादी छान प्रकारे संपन्न झाला। भावभक्तीने 5 मनाची महापूजा होती, कीर्तन होतं। बाळगिरी महाराजाच्या आशीर्वादाने, बाळब्रह्मचारी वैरागी महाराजाच्या आशीर्वादाने, आनंदगिरी महाराजाच्या आशीर्वादाने, जयगिरी महाराजाच्या आशीर्वादाने अशा प्रकारे उत्तम पद्धतीने कार्यक्रम पार पडला। समगीर बापूचा आशीर्वाद आमच्या गावावर असाच अखंड असावा ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना। गुंडेगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज 7 दिवसाच्या सप्त्यानंतर या ठिकाणी महापूजेचं आयोजन केलं होतं। त्यानिमित्त या ठिकाणी गुंडेगावकर वासियांची चर्चा करतो। काय सांगणार? आमच्या येथील श्री आमचे पांडू महाराज यांच्या गादीचे वारस म्हणून समगीर महाराज यांना आज 25 वर्षापासून हे कार्य करीत आहेत। तसेच माहूरगडावर सुद्धा आमच्या पंक्ती गावोगाव लावून दिलेले आहेत। 12 महिन्याच्या पंक्ती आहेत, ते 12 महिन्याच्या पंक्ती चालत आहेत। असे गुरु महाराजांच्या असे इकडे सुद्धा 50 गावावर चतुर्मास चालू आहे।
या चतुर्मासामध्ये कोण्याही गावावर सवाखंडीची 5 मनाची अशी पूजा चालू आहे आणि गुरु महाराजाच्या आशीर्वादाने हे सगळं काही कार्य चालत आहे. अन्न सुद्धा कमी पडत नाही. जिथं तिथं भंडारे, जिथं तिथं प्रवचन, कीर्तन, महापूजा असे पारंपरिक महाराजाच्या हातावर समगिरी महाराजाच्या चालत आहे. गुंडे गावावर 12ही महिने या ठिकाणी श्री श्री 108 समगिरी महाराजांचा आशीर्वाद आहे आणि त्या महाराजांच्या आशीर्वादामुळं या ठिकाणी सर्व गावामध्ये सुख शांतीचं नांदत आहे. काय सांगणार सरपंच? एकदम आनंदाने आमच्या येथील सर्व सद्भक्तांच्या आशीर्वादाने, महाराजाच्या आशीर्वादाने सर्व तो कार्यक्रम व्यवस्थिशीर पार पडत आहेत. 4 महिन्याचा चतुर्मास एकदम आनंदात साजरा झालेला आहे. तसेच 7 दिवसाचा सप्ताह पण रोजचा एक प्रकार जेवण्यासाठी करून आमच्या गाववाल्यांनी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. सगळे एकदम आनंदात असल्यामुळे सगळ्यांचे गुरुचरणी मी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी गावोगाव ज्याही ठिकाणी महापूजा असेल त्या ठिकाणी सर्वात पुढं महापूजा टाकण्यासाठी आपल्यासोबत हजर असतात. त्यांच्याशी आपण चर्चा करतो. काय सांगणार? या गुंडेगाव नगरीमध्ये आज तिसऱ्या वर्षापासून मी या गावामध्ये महापूजा टाकतो आणि गेले वर्षी सवाखंडीची महापूजा झाली, यावर्षी 5 मनाची महापूजा झाली. गावकऱ्याचा अतिशय उत्साह आणि या गावामध्ये असं पाहण्यात आलं की आतापर्यंत मी ज्या ज्या गावामध्ये महापूजा टाकायला गेलो होतो त्या गावामध्ये त्या गावापेक्षा जास्त उत्साह या गावामध्ये गुंडेगाव नगरीमध्ये दिसून आला. लहान थोर आया बहिणी सर्वांनी या कार्यक्रमाला, पालखीला अतिशय उत्कृष्टपणे प्रतिसाद दिला. गावातील सरपंच, गावातील सर्व नागरिक, दत्तराम पाटील, आमचे जगदरावजी देशमुखजी आणि त्यांचे पूर्ण सहकारी यांनी अतिशय परिकाष्ठा घेऊन या कार्यक्रमाला 7 दिवस 7 प्रकार करून या गावाला तृप्त केलं. आणि गुरुवर्याच्या आशीर्वादाने, गुरुवर्य समगीर महाराज, गुरु जयगीर महाराज यांच्या आशीर्वादाने या सर्व गावकरी मंडळींनी कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पडला आणि असाच कार्यक्रम घडत राहील अशी दत्त महाराजांच्या चरणी मी विनंती करतो. आपण गुंडेगाव परिसरामध्ये आहोत आणि गुंडेगावचे भाविक या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करतात. काय सांगणार सर? श्री श्री गुरु समगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने गुंडेगाव नगरीमध्ये अति उत्साहाने प्रोग्राम पार पडलेला आहे. सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने गावातले सगळे नागरिक, सगळं समाजाच्या वतीने एकदम चांगला प्रतिसाद झालेला आहे आणि दररोज जेवण वेगवेगळ्या प्रकारचे करून महाराजाच्या आशीर्वादाने एकदम चांगला प्रतिसाद गावाला भेटलेला आहे. आनंदाच्या उत्साहाने आशीर्वादाने पार पडलेला आहे. समगीर आशीर्वाद गावाला आशीर्वाद राहा. जय गुरुदेव दत्त. अशा प्रकारे या ठिकाणी 7 दिवसीय सप्ताह आणि या महापूजेचं आयोजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद. श्री गुरुदेव सद्गुरु महाराज की अनुसया माता
बहादुर महाराज, ब्रह्मचारी वैरागी महाराज, सद्गुरुराया मानवाची काया घेऊनिया वसे दिनाशी ताराया विडा घ्याव सद्गुरुराया विडाष्ट मधवसानी मने मावरा शिगावे अहिंसाय देवादि देवाय स्वामी दातारा जगदीश्वरा जय जय आदि ब्रह्मानंदा जय जय आदि ब्रह्मपुत्रा जय जय आदि परमात्मा जय जय सत्य जय देव जय अंबुजानयना मला काय घेऊ ना तुम्ही कुठे आहे तुम्ही लांब सद्गुरु समर्थ वाणी महाराज की जय ब्रह्मचारी वैरागी महाराज सद्गुरु आनंद
वाजता आनंदाची गजता दिनसगीत सजीवाचे आपल्या काय भजन गात गुरुदे आनंदाची सनकाधिक पुत्र ब्रह्म्याचे विख्यात महापुजोर खाली बसा सनकाधिक पुत्र ब्रह्म्याचे विख्यात सर्व गावातील सर्व सद्भक्तांना सूचना करण्यात काही वेळ टाळल्यानंतर आता लगेच काकड्याला प्रचारावर वर्धापन दिनानिमित्त हा आपला कार्यक्रम आहे. आता काकड्याचा टाइम झालेला आहे. पूर्णानंदपदी मने मोरिया ठेले मने मोरिया ठेले मने पूर्णभारती मने जन्म मरण कुंडले दादा प्रेमानंदा स्वामी सद्गुरु मूर्ते स्वामी सद्गुरु मूर्ते स्वयं प्रकाश आनंदाची आरती प्रेमाच्या आरती नित्या प्रकाश आनंदाचा मेळा आनंदाचा मेळा सद्गुरु जोगी महाराज सयानी जाए जीवन मुक्त भावे महाराज की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय